तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजे जुली गाठ ग ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली. या मालिकेत आता असं घडणार आहे की आता धैर्य तर घरी जेलमधनं सुटून आलेला असतो, पण आता त्याला मध्येच रस्त्यात आता सावीचा आवाज ऐकू येतो. पण त्याने सावीला तेव्हा पाहिलेलं नसतं, पण आता त्यानंतर तो सावीला पाहतोय का आणि तिला वाचवायला जातोय का, आणि तो तर तिला वाचवायला जातोच. आणि आता धैर्याला सावीला वाचवतो आणि तेवढ्यात आता भाऊ आता खूप मोठा धैर्यासमोर आता एवढा मोठा खुलासा करणार आहे. आणि आता धैर्याला ते सगळे सांगणार की त्यांना म्हणजे सावीला मेंटल हॉस्पिटलमध्ये कोणी यायला सांगितलं, काय झालं, कसं झालं, हे सगळं आता भाऊ धैर्याला सांगणार. आणि आता धैर्य ही सगळ्यांची वाट लावणार आहे. आता तो ती सगळ्यांची वाट कशी लावतोय हे आता आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मग आता सावी ओरडत असते, कारण ती तर दरवाजा उघडतच नसते. ती ओरडत असते. अनुराधा बोलते की सावी दरवाजा उघड, पण सावी काय दरवाजा उघडत नाही. मग ती भाऊंने बोलते की तिने जर स्वतःचं काही केलं तर आपण काय करायचं. तर मग तिथे केतन बोलतो, नाही असं काही होणार नाही. ते परत मग सावीला आवाज देतात, पण सावी काय दार उघडत नाही. आणि ती बोलते, तुम्ही इथून जा, म्हणून तुम्ही सगळे वाईट आहे आणि तुम्ही माझ्या ससुल्याला मारलं, असं ती तिथे बोलत असते. कारण ती म्हणजे तिचा त्या ससुल्यावर खूप जीव असतो आणि ह्यांनी सगळं त्या ससुल्यासोबत खेळ केलेला असतो आणि तेच सगळे तिला त्रास देत असतात, तिला त्रसवत असतात. पण अनुराधा भाऊ यांना काही माहिती नसतं, त्यामुळे त्यांना आता दामिनीने बोलवून घेतलेलं असतं. आणि आता त्यांना म्हणजे असं दाखवून देते की हे सगळं तीच वेडापणा करते आणि ती खरंच वेडी आहे, असं ते तिला दाखवून देतात. तर मग भाऊ तिला आवाज देतात, पण सावी मात्र काही दरवाजा उघडत नाही. तर मग भाऊ बोलतात की तुझ्या ससुल्याला लागले ना, तर ते आपण त्याला औषध लावू, पण तू काय दरवाजा उघड म्हणून. पण मात्र हे ऐकून सुद्धा सावी ऐकत नाही. ती खूप घाबरलेली असते आणि तिला ससुल्याला मारलं एवढंच ती बोलत असते. भाऊ आवाज देतात, तिला सगळे आवाज देतात, पण सावी काही बोलत नाही. सावीला त्या आवाजाचा खूप त्रास होतो. ती खूप अशी वेड्यासारखी करायला लागते. ती बोलते आवाज नको बोलते, पण त्यांना तिकडे काही कळत नाही. आणि दुसरीकडे मात्र आता इकडे धैर्य बोलतो की म्हणजे धैर्य चिडलेला असतो. धैर्य पोलिसांना बोलत असतो की तुम्ही जे सांगितलं ते मी ऐकले आणि ते मी केले म्हणून. तुम्ही मला पाया पडायला लावलं, मी पाया पडलो, मी पायाही पडलो. तुम्ही मला बोट पुसायला लावलं, तर मी ते बुटेही सुद्धा पुसली. तुम्ही मला माफी मागायला लावली, हात जोडायला लावले, ते सुद्धा मी केलं. पण तुम्ही माझ्यासोबत गद्दारी केलं म्हणून. पण उद्या मात्र मी आता सावीपाशी असणार, असं तो त्यांना बोलत असतो आणि त्यांना चॅलेंज देत असतो. पण इकडे मात्र सावीला इकडे सगळेच आवाज देत असतात आणि पण सावी मात्र काही दरवाजा उघडत नाही. तिथे आता दामिनी येते आणि दामिनी बोलते की ती रागाच्या भरात असंच वागत असते आणि ती रोज असंच वागते. रागाच्या भरात तिने बरं वाईट केलं नाही म्हणजे बरं, असं ती तिथे आता त्यांच्या मनात भरून देत असते. तर मात्र अनुराधाला वाईट वाटतं आणि अनुराधा तिला आवाज देत असते, पण ती काय बोलत म्हणजे सावी आतून काही रिस्पॉन्स देत नाही. तर आता दामिनीकडे गाडीचा रिमोट असतो आणि ती रिमोट कंट्रोलवरची गाडी असते. तर त्या गाडीचा रिमोट हा दामिनीकडे असतो आणि आतमध्ये गाडी. तर मग इकडे रिमोट चालवून ती आतमध्ये फिरवत असते. आणि आता त्या गाडी फिरवत असताना आता सावीला त्रास होतो आणि तिला तो ॲक्सिडेंट झालेला आठवतो. आणि मग तिला जसं खूप म्हणजे तिला खूप त्रास होतो आणि मग त्या त्रासामध्ये आता सावी दरवाजा उघडते. पण आता सगळे तिला म्हणजे तिच्या जवळ जातात, पण आता ती सगळ्यांना चाकू दाखवत असते आणि तिथनं जायला सांगते. आणि ते मात्र काय ऐकत नाही आणि तो चाकू हा भाऊंना लागतो आणि भाऊंच्या हातातनं रक्त यायला लागतं. आता केतनला दामिनी बोलते की अरे दरवाजा लाव पटकन, नाही तर ती सगळ्यांना मारेन म्हणून. आणि मग आता केतन दरवाजा लावायला निघतो, तर ती म्हणजे तिला ढकलून देतो आणि केतनने आता दरवाजा लावून घेतलेला असतो आणि बाहेरून कडी लावलेली असते. तर मग दामिनी बोलते की आता भाऊंना तुम्ही काहीतरी हळद वगैरे लावा आणि औषध लावून घ्या, नाहीतर खूप रक्त वाया जाईल म्हणून. आणि इकडे सावी बोलतच असते की दार उघडा, पण काही कोणीच दार उघडत नाही. तर दामिनी सुद्धा बोलते की त्यांना औषध लावायला न्या म्हणून. तर मग अनुराधा पण बोलते हो, औषध लावून घ्या म्हणून, सावीकडे आपण लक्ष देऊ म्हणून. मग दामिनी बोलते की मी तर थांबते, तुम्ही बाहेर बसा म्हणून, ही काहीतरी करेल म्हणून. आणि मग हे सगळे औषध लावायला बाहेर जातात. इकडे दामिनी हळूच कडी उघडते आणि सावीला बघते की ती सावी नक्की काय करते. तर मग सावीला कळतं की थोडा दरवाजा उघड आहे. तर मग तिथे येते सावी, तिथपर्यंत येते, तोपर्यंत दामिनीने दरवाजा लावलेला असतो आणि तिला हेच हवं असतं की आता सावीला काहीतरी त्रास व्हावा म्हणून.
तर मात्र इकडे धैर्य आता पोलिसांना बोलतो की तुम्ही माझ्यासोबत खूप मनमानी केली आहे आणि ह्याची किंमत मी तुम्हाला भोगायला लावणारच, नाहीतर नाव नाही सांगणार म्हणून असं तो त्यांना पोलिसांना बोलत असतो. आता इकडे दामिनी आता म्हणजे सावीवर तिचा खूप जीव आहे, तिच्याबद्दल तिच्या मनात खूप अशी प्रेम आहे आणि तिची खूप माया आहे असं ती दाखवते आणि बोलते की सगळे प्रयत्न करून झाले म्हणून आणि ती कधी बरी होणार असं ती देवाकडं बोलत असते. तर मग आता विलास येतो आणि मग ती बोलणार तू कसं बरं करणार म्हणून. तिच्या डोक्यावर परिणाम झाले आणि ती वेडी म्हणून ती सगळ्यांना मारायला उठली. या घरात ती कोणाचा तरी जीव घेणार असं तो बोलत असतो. आणि मग तो तिला बोलतो की यापेक्षा आपण तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकूया असं तो तिला आता बोलतो. आणि मग आता ते सगळे नाटकच करत असतात आणि त्यांनासुद्धा हेच हवं असतं. त्यामुळे आता मग दामिनी त्याला बोलते की काय बोलते म्हणून तुला कळतंय का तू काय बोलतोय या रागाच्या भरात. तर मग आता विलास बोलत असतो मला कळतंय मी काय बोलतोय म्हणून आणि ती वेड झाली, तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, तिला आपल्याला मेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकावं लागेल असं तो तिथे बोलतच असतो. मग आता या दामिनीला राग येतो, ती त्याच्या एक कानाखाली वाजवते आणि आता कानाखाली वाजवते हा तर त्यांचा प्लॅन असतो, कारण आता त्यांना तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकायचंच असतं. आणि मग इकडे सावी दरवाजे वाजवत असते, दरवाजा उघडा असं करत असते, पण आता तिथे कोणीच नसतं आणि ती आतमध्ये तिला खूप त्रास होतो आणि ती खूप धिंगाणा करत असते. तर मग दामिनी त्याला बोलते, विलासला बोलते की तू तोंडाला येईल ते बडबडू नकोस, सावीला काही होणार नाही आणि सावी लवकर बरी होणार आहे असं ती तिथे बोलत असते. पण ती काही म्हणजे तिच्या मनात तर ते काही नसतंच. तर मग आता तिकडे भास्कर बोलतो की आई बास म्हणून, तो बरोबर बोलते. आता विलासचा तो भाऊ असतो, मोठा असतो, त्यामुळे आता भास्करसुद्धा त्याची बाजू घ्यायला लागतो, कारण त्यांचा हा प्लॅनच असतो. तर मग तो भास्कर तिला बोलतो की काय चुकत असेल माझं, दादा बोलतोय ते बरोबर बोलते, माझं काही चुकत असेल तर माझ्यासुद्धा कानाखाली मार. आता मग ही दोन्ही मुलांच्या कसं काय कानाखाली मारणार. आणि मग हा भास्कर बोलतो की ही जर आता म्हणजे अजून घरात राहिली तर ही कोणाचा तरी जीव घेईल म्हणून. आणि मग तो भाऊंना जो चाकू लागलेला असतो, तो आता भास्कर भाऊंचा हात घेतो आणि तिला दाखवतो म्हणून, हे आज भाऊंना लागलं, जर हेच आपल्या घरातल्या लहान मुलीला वगैरे लागलं तर असं तो तिथे बोलत असतो. आणि ते तिथं म्हणजे ते अनुराधा यांना पटवून देतात की सावी घरात असणं हे खूप आपल्यासाठी वाईट आहे म्हणून, आणि ती काही करू शकते कारण ती आता वेडी झालेली आहे आणि तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकणं हेच बरोबर पर्याय आहे असं ते आता तिथे दाखवून देत असतात. मग दामिनी तर सावीची बाजू घेते, कारण तिला दाखवायचं असतं, अनुराधाला दाखवायचं असतं की आम्ही तिचं खूप काही करतो, आम्ही तिच्यावर बळजबरी वगैरे तिला मारहाण वगैरे म्हणजे तिच्याशी अन्याय नाही करत असं ती तिथे बाजू बोलत असते. दामिनी बोलत असते की सावी अशी नाही रे, सावी खूप चांगली म्हणून, पण आता तिच्यावर काय आलं काय माहिती नाही, सावी नक्की बरी होणार असं ती बोलत असते. आणि इकडे सावी मात्र इकडे ओरडत असते आणि ती उशीवर चाकू मारत असते, रडत असते, तिला खूप तासात त्रास होत असतो. मग विलास इकडे बोलत असतो की ती आपल्या जीवाशी खेळणार आणि मग तो तिला बोलतो की मी तिला काही जीवाशी खेळू देणार नाही, ही या घरातनं बाहेर गेलीच पाहिजे असं तो तिथे आता बोलत असतो. आता मग अनुराधाला काहीतरी वाटतं, आता सगळेच हे बोलत असतात की आता काय करायचं, आता करायचं काय. तर दामिनी बोलते की ती घर काय सोडून जाणार नाही, पण मात्र आता अनुराधा बोलते की थांबा म्हणून. आणि आता अनुराधा या सगळ्या मालिकेत आता मोठा ट्विस्ट टाकते आणि त्यांच्या म्हणजे ती आता भाळते आणि ह्यांचा प्लॅन म्हणजे दामिनीचा प्लॅन सक्सेसफुल होतो. आणि आता दामिनीला ती बोलते की आपण सावीला दवाखान्यात म्हणजे वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकूया असं ती आता बोलत असते. आता मग हे तर आता मग दामिनीला सावीला अनुराधाला दाखवायचं असतं, त्यामुळे ती बोलते की तुम्ही चुकीचं बोलताय, असं नाही वाटते का तुम्हाला. तर मग अनुराधा बोलते सावीला आपल्याला बरं करायचं असेल तर आपल्याकडं हाच एक पर्याय आहे म्हणून. तर मग आता ती तर मग तयार झालेली असते, अनुराधा तयार झालेली असते, कारण मुलगी तिची पहिली परवानगी लागते. आता ते सगळे तयार झालेले असतात की आता तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकायचं म्हणून. आणि आता इकडे दामिनी मनातल्या मनात बोलत असते की भाऊराव नाईक, आता तुझी नात वेडे हे आता तू मान्य केले असं ती बोलत असते. तर मग आता इकडे भाऊ लगेच वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये फोन करतात आणि ते बोलतात की आम्हाला माफ करा, पण आम्ही तुम्हाला एवढ्या रात्री कॉल केला म्हणून आमच्या मुलीला तुमच्या हॉस्पिटलमध्ये टाकायचं असं ते बोलत असतात. आणि मग ते सुद्धा बोलतात की आम्ही उद्या सकाळी येऊ म्हणून, आणि ते उद्या सकाळी येणार असतात. आता भाऊंनी तर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये फोन केला, त्यामुळे आता दामिनी खुश होते, दामिनी हसायला लागते, पण त्यांच्यासमोर काही
बोलत नाही, त्यांच्यासमोर काही ती रिॲक्ट होत नाही आणि त्यांच्यासमोर ती रडतच असते, पण तिच्या मनातनं तिला खूप हुंदके आलेले असतात. तर मग इकडे धैर्य म्हणजे धैर्याचे डोळे बंद असतात आणि त्याला शांत झोप लागलेली असते, पण मात्र त्याला आता भास व्हायला लागतो आणि तो आता स्वप्नात असतो. त्याला असं वाटतं की आता सावी इकडे आली आणि सावी तिथे आलेली असते. ती घाबरलेली असते आणि ती त्याला बोलते की फ्रेंड, मला खूप भीती वाटते, म्हणून तू मला का सोडून गेलास, तू ये ना परत. आणि तो म्हणजे सावी त्याला असं बोलत असते. मग तो तिचा हात पकडतो आणि तिला समजावून सांगतो की मी तुला कुठे सोडून जाणार नाही, म्हणून मी येणार आहे म्हणून, आणि तुला कुठेच सोडणार नाही, मी तुझ्यासोबतच असणार आहे. आणि तो तिला बोलतो की मी सकाळी ये म्हणून. तर सावी बोलत असते की लवकर ये म्हणून, मला तुझी खूप आठवण येते, मला इथे खूप भीती वाटते म्हणून. तर तो बोललेला असतो की सकाळी येईन. तर मग ती त्याच्याकडे प्रॉमिस मागते की दे मला तू पिंकी प्रॉमिस, तू सकाळी येशील म्हणून. आता धैर्यसुद्धा तिला पिंकी प्रॉमिस देतो आणि आता तिथे त्याचा असा का भास असतो आणि पोलीस त्याला बोलतात की ए हिरो, आता झोप की म्हणून. आणि मग तो पोलिसांकडे बघतो आणि मग समोर बघतो तर सावी त्याच्यासमोर नसते. तर मग त्याला असं वाटतं की हा भासच आहे आणि मग तो मनातल्या मनात बोलतो की सावी तू घाबरू नको म्हणून, मी येतोय लवकरच आणि तू तुझी काळजी घे, असं तो बोलत असतो. आणि आता इकडे तर म्हणजे मुजुमदारांच्या घरी तर आता वेड्यांच्या म्हणजे दवाखान्यातली गाडी आलेली आहे, हॉस्पिटलची गाडी आलेली आहे आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये वकील आलेले असतात. ते त्यांना म्हणजे ते पोलिसांना बेल पेपर देत असतात आणि धैर्य हा खूप तापलेला असतो, त्याला खूप पोलिसांचा राग आलेला असतो. तो त्यांना वकील साहेबांना बोलतो की वकील साहेब, ह्यांना लवकर बेल पेपर द्या आणि मला लवकरात लवकर इथलं बाहेर काढा. तर पोलीस आता खूप टाईमपास करत असतात, कारण त्यांना काही धैर्याला लवकर बाहेर सोडायचं नसतं आणि ते पेन घ्यायला जातात. तर ते बोलतात की या पेनची शाई संपली आणि त्यांना दुसरा पेन दिला तर ते बोलतात की ह्या पेनच्या शाईने आमची अख्खी पूर्ण फाईल खराब होईल, असं ते म्हणजे नाटकच करत असतात, कारण त्यांना पैसे मिळालेले असतात आणि त्या पैशामुळे आता धैर्याला काही त्यांना लवकर सोडायचं नसतं. पण मात्र आता वकीलसुद्धा तापलेले असतात आणि ते सुद्धा मग त्यांना लगेच दुसरा पेन देतात आणि त्यांची आता लवकर सही घेत असतात. आणि आता सही तर झालेली असते आणि आता त्याला इन्स्पेक्टर ते त्याला सोडत असतात आणि तो आता परागकडे चावी मागत असतो गाडीची आणि तो आता घरी यायला निघालेला असतो. आणि तर आपल्याला पुढच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता धैर्याला तर सगळे कळलं रे, पण ते कसं कळलं रे हे आता आपल्या पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर मग इकडे धैर्य गाडी घेऊन घरी येत असतो आणि तिकडे तर म्हणजे त्या नर्सने सावीला पकडलेलं असतं आणि तिला आता ते गाडीत बसून घेऊन जात असतात आणि सगळे आता गाडीत बसलेले असतात, म्हणजे सावीला घेऊन ते ॲम्ब्युलन्समध्ये बसलेले असतात आणि इकडनं धैर्य येत असतो. आता त्यांची मध्ये भेट होते, म्हणजे त्यांच्या गाडी शेजारी शेजारी असतात, पण धैर्याला मात्र कळत नाही की इथे सावी म्हणून. सावी धैर्याला पाहते, ती फ्रेंड पण बोलते, पण ह्याला असं वाटतं की हा भास झाला म्हणून, कारण त्याला समोर एक माणूस उभा राहतो त्यांच्यामध्ये आणि त्याला ती काही सावी दिसत नाही. त्यामुळे त्यांची ॲम्ब्युलन्स पुढे जाते आणि धैर्य मागे वळून पाहतो तर त्याला सावी दिसते. आणि मग धैर्य त्या गाडीचा पाठलाग करतो, त्या ॲम्ब्युलन्सचा पाठलाग करतो आणि मग ते भाऊंना वगैरे सावीला तो म्हणजे त्या अर्थी तो सावीला वाचवतो, कारण तिला तर आता सगळे मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकणार होतात. मस्त तो सावीला वाचवतो आणि मग तो भाऊंना विचारतो की काय झालं, तुम्ही हिला कुठे घेऊन चालले आणि का घेऊन चालले. तर भाऊ आता मग सगळा झालेला प्रकार धैर्याला सांगतात आणि त्याच्यासमोर एक मोठा खुलासा निर्माण करतात आणि आता त्याला सगळं काही कळलेलं असतं, कारण आता त्याला म्हणजे हे त्याच्यासोबत खोटं वागतात हे आता त्याला कळलेलं असतं. त्यामुळे आता धैर्याला तर कळलं आहे की कोणामुळे तो आता म्हणजे कोणामुळे सावीला आता ते मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकतात आणि कोणामुळे काय झालं ह्या आता धैर्याला सगळं कळलेलं आहे. त्यामुळे आता धैर्य हा घरी येऊन सावी समोर आता त्याच्या दोन्ही भावांची वाट लावणार आणि तो आता दामिनीनं सुद्धा जाब विचारणार, कारण त्याच्या बायकोला ह्या घराच्या सुनेला त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आणि तो सुद्धा त्याला न कळवता स्वतःच्या नवऱ्याला न कळवता आता त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता त्याला खूपच राग आलेला असणार आणि धैर्य आता सगळ्यांची वाट लावणार आहे. पण आता तो नक्की कसा वाट लावतोय आणि नक्कीच त्याला सावी दिसते का, नक्कीच तो सावीला वाचवतोय का, भाऊ नक्की त्याला नक्की काय सांगतात हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.